नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवस उलटून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने शहरातील महिला वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध महिला संघटनांच्या शिष्टमंडळाने सोमवारी म्हणजेच दिनांक 16 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन आरोपी कळमकर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपीला त्वरित अटक न झाल्यास शहरातील महिला संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला. महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की महिलांवर अत्याचार करून आरोपी फरार राहत असल्याने समाजात कायद्याचा धाक उरलेला नाही. या प्रकरणात तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक करण्यात यावी. जर अटक झाली तर समाजातील विकृत प्रवृत्तीवर वचक बसेल, अन्यथा अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. यावेळी शीतल भंडारे, लता वैरागर, सारिका साळवे, पायल भाकरे, ललिता ठोंबरे, जया रोकडे, मनीषा साळवे, नंदा पवार, वर्षा जगताप, छाया जाधव, सुमन साळवे, पूनम वाकोडे, सरोजिनी इंगळे, गौरी कासर, राणूबाई भंडारी, रुपाली प्रबळकर, अंजना भंडारी, शारदा साळी आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महापौर अभिषेक कळमकर यांनी एका महिलेवर अत्याचार केलाय, तरी आमची SP साहेबांना निवेदन देऊन विनंती आहे की त्याला तात्काळ अटक करावी. त्याच्यामुळे बाकी महिला असुरक्षित आहेत. त्याच्यामुळे आमचं निवेदन आहे समस्त महिला गटाचं. ज्या पीडित महिला आहेत त्यांना जर लवकरात लवकर न्याय मिळून नाही दिला तर आम्ही सर्व महिला तीव्र आंदोलन करू आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांना तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.